नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे तालुक्यातील मोरदड गावातील जगदीश ठाकरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ धुळ्यात मोर्चा काढण्यात आला. एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील फाशीपूल पासून मोर्चाला सुरुवात होऊन क्युमाइन क्लब येथे समारोप करण्यात आला. मोर्चात जगदीश ठाकरे यांच्या मारेकऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करावी तसेच खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा यासह पीडित परिवाराला 50 लाखाची आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी एकलव्य संघटनेसह विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला होता. मी आबासाहेब आणि शंकरवाळ या ठिकाणी या निवेदनाद्वारे असं सूचित करीत आहे. या ठिकाणी 29 तारखेला 29/6/2025 रोजी आमच्या जगदीश भावाचा म्हणजे खून झाला आणि ती मिसिंग केस 1 तारखेला नोंदण्यात आली आणि 2 तारखेला चाळीसगाव पोलीस स्टेशनमधून आम्हाला फोन आला की एक अज्ञात व्यक्तीचं डेड बॉडी आहे कन्नड घाटामध्ये, ती कोणाची आहे ती ओळखून घेण्यात यावी असं म्हणून त्यांची फोन केला. आम्ही 5-50 आदिवासी गेलो आणि त्या ठिकाणी पाऊस वरून चालू होता. 3-4 दिवस झाले होते डेड बॉडीला, म्हणून बॉडी ही डिकम्पोज झाली होती, म्हणून बॉडी ओळखली जात नव्हती. परंतु जगदीश भाऊच्या हातावर आदिवासी म्हणून हा जो टॅटू होता मित्रांनी ओळखला, हा आदिवासी जगदीश भाऊच आहे असं ओळखण्यात आलं. म्हणून आम्हाला ती ओळख पटल्यानंतर परंतु या घटनेला 29/6/29/7 1 महिना झाला. पोलीस प्रशासन मात्र पूर्णपणे झोपलेले आहे. जो 29 तारखेला मारेकऱ्यांनी जगदीश भावाला मारलं त्या मारेकऱ्यांमधून अशोक मराठे नावाचा मुलगा आहे, त्याने फोन केला गोविंद पाटलाला की त्या 11:30 वाजता तो देखील CDR काढण्यात यावा आणि 2 महिन्यापासून जो बोलणी झालेली आहे हा कटकारस्थान झालेला आहे हे पण काढण्यात यावं. कारण शुभम मराठे जो मानव व्यक्ती आहे तो आज तंबाखूच्या पुडीला मवतात आहे. 29 तारखेच्या 15 दिवस अगोदर त्याच्या खात्यावर 25 ते 26 लाख कुठून आले? हा जो मास्टर माइंड आहे या मास्टर माइंडला शोधण्यात यावं आणि हा मास्टर माइंड गोविंद शिवाजी पाटीलच आहे हे आम्ही सिद्ध करतो. ते पोलिसांनी सिद्ध करावं. जोपर्यंत या गोविंद पाटलाला अटक होत नाही, मोक्का अंतर्गत जन्मठेप होत नाही, येणाऱ्या 15 ऑगस्ट रोजी आम्ही सर्व दलित आदिवासी बांधव येणाऱ्या 15 ऑगस्टला कलेक्टर साहेबांच्या दालनामध्ये जे पालकमंत्री येतील त्या पालकमंत्र्यांना आम्ही अडवू आणि आमच्या जगदीश भावाला न्याय मिळवण्यासाठी हाच शब्द सांगू. मारेकरी आहेत पण मारेकरी नाहीत. त्यांचा जो मास्टर माइंड आहे त्याला शोधून त्याला अटक करण्यात यावं मोक्कांतर्गत आणि त्यांना जन्मठेप व्हावी, मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी या ठिकाणी एवढीच विनंती करतो. जय भीम, जय आदिवासी. जगदीश ठाकरे यांची माझ्या नवऱ्याचा अटक मारेकरी त्याला अटक झालीच पाहिजे. गोविंद शिवाजी पाटील मेन सूत्रधार तोच हे मी एकच विनंती करते की त्याला अटक झालीच पाहिजे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.